नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अंकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. महाविकास आघाडीकडून केला जाणार विरोधी पक्षनेते पदासाठी एकत्रित दावा. टीम इंडियाचा पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय. गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रातील दूध संघांकडून गाय दूध खरेदीत ₹3 कपात केल्याने शेतकऱ्यांचं नुकसान. आणि राज्यघटनेतून समाजवादी आणि सेक्युलर शब्द हटवले जाणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच करणाऱ्या महाविकास आघाडीनं आता दारुण पराभवानंतर विरोधी पक्षनेते पदासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी एका पक्षाचे किमान 29 आमदार असावे लागतात, पण तितकं संख्याबळ आघाडीतील एकाही पक्षाकडे नसल्याने आघाडी विरोधी पक्षनेते पदासाठी वेगळाच दावा करण्याची शक्यता आहे. आघाडीतील तीनही पक्षांची निवडणूक पूर्व आघाडी असल्याच्या आधारे आम्हाला विरोधी पक्षनेतेपद देण्यात यावं असा दावा आता केला जाणार असल्याची माहिती मिळते. एकीकडे राज्यातील लाडक्या बहिणींनी महायुतीला भरघोस मतदान करून सत्तेत बसवलं, मात्र त्याच लाडक्या बहिणींचा दूध व्यवसाय आता अडचणीत आलाय. कारण गोकुळ दूध संघासह पश्चिम महाराष्ट्रातील राजाराम बापू, वारणा आणि भारत डेअरी संघाकडून गाय दूध खरेदी दरात ₹3 कपात करण्यात आल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. यावरून स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आक्रमक झाले असून कपात मागे घ्यावी, अन्यथा गोकुळ विरोधात आंदोलन करणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलाय. एकीकडे विधानसभेच्या निवडणुका आता पार पडल्या. महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी या सरकारला सत्तेत आणण्यासाठी भरभरून मतदान केलं आणि दुसऱ्या बाजूनं कोल्हापूरमध्ये गोकुळ सारखा दूध संघ जो आहे तो निवडणुका झाल्याबरोबर म्हणजे निवडणुकाचा इकडे निकाल लागतोय आणि दुसऱ्या बाजूला ₹3 कपात करायला लागल्यात. मग ह्याच्यावर शासनाचा काय अंकुश असणार आहे की नसणार आहे असा सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. कारण ज्या लाडक्या बहिणींनी तुम्हाला सत्तेत बसवलेलं आहे त्या लाडक्या बहिणींच्या ज्या कष्टाचं चीज आहे तर ते चीज होणारं दररोज नुकसान व्हायला नको, यासाठी सरकारने यापुढे शेतकऱ्यांचं नुकसान थांबवण्यासाठी या संघांच्यावर अंकुश ठेवावा आणि दुधाचा दर जो आहे तो पाण्याचं ₹20 आणि दुधाचा ₹28 असा न ठेवता तर त्या कष्टाचं योग्य मोल व्हावं. तसंच 10 ml एक्युरेसीचं विषय प्रलंबित असताना दुसरीकडे दूध उत्पादकांच्या नुकसानीला जबाबदार गोकुळ दूध संघ. हे बघा, दुधाचं मोजमाप जे आहे ते अचूक व्हायला पाहिजे. 10 मिली अॅक्युरेसीचं वजन काटा बसवा, यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. पण त्याला मात्र दूध संघ मात्र सातत्याने विरोध करतोय. मला वाटतंय की त्या पद्धतीनं जर आमचं पैसे कमी व्हायला लागलेत, म्हणजे जी काटामारी करून तुम्ही पैसे मिळवायचा काही ठिकाणी ते बंद व्हायला लागलेत, म्हणून साठी तुम्ही दर कमी करायला लागलाय असा पण त्याचा अर्थ होतोय त्याच्यामध्ये. त्यामुळे शासनाने यामध्ये लक्ष घालावं आणि हे जे कोण मध्ये मलाई खायला बसलेले आहेत त्यांच्यावर अंकुश ठेवावा आणि शेतकऱ्यांचं हित बघावं. संजय राऊत यांनी महायुतीच्या विजयाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचे बघायला मिळत आहे. त्यांनी मोठा संशय व्यक्त करत काही आरोपही केले आहेत. आज माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की कोणा एका व्यक्तीवर पराभवाचे खापर फोडता येत नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवली आहे. अपयशाचे कारणे ईव्हीएम मशीन आणि यंत्रणेचा गैरवापरात असून त्याचा आम्ही छडा लावू असे मत राऊत यांनी व्यक्त केलंय. सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत 1976 मध्ये पारित झालेल्या 42व्या दुरुस्तीनुसार संविधानाच्या प्रास्ताविकात समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या शब्दांचा समावेश करण्याला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की संसदेचा दुरुस्ती अधिकार प्रस्तावनेपर्यंत देखील विस्तारित आहे. प्रस्तावना स्वीकारण्याच्या तारखेमुळे प्रस्तावनेत सुधारणा करणाऱ्या संसदेच्या अधिकारावर मर्यादा येत नाही. या आधारे याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद फेटाळण्यात आलाय. कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय क्रिकेट संघाने आश्चर्यकारक कामगिरी करत जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीच्या जोरावर पर्थ कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाचा 295 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केलाय. भारतीय संघाने दिलेल्या 534 धावांच्या डोंगरासारख्या लक्ष्यासमोर यजमान संघ गारद झाला. भारतीय संघासाठी पहिल्या डावात 5 बळी घेणारा कर्णधार जसप्रीत बुमराह दुसऱ्या डावातही हिरो ठरला. या मालिकेत आता भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. बातमीपत्रात वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे
मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी आम्ही लढाई करायला सक्षम असून न्यायालयाकडून आम्हाला कुठल्याही अपेक्षा राहिलेल्या नाहीत, असं मत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कराड येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय. नेते हा निकाल स्वीकारू शकतात, मात्र हा निकाल स्वीकारणं लोकांना आणि कार्यकर्त्यांना अवघड जात आहे. सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या 2 उमेदवारांना एकसारखी मतं पडलेली असल्यामुळे ईव्हीएम वर संशय व्यक्त होऊ शकतो, असा आरोप देखील रोहित पवारांनी केलाय. नाही, आता अपेक्षा काय राहिलेल्या नाहीत. सुप्रीम कोर्टाकडनं राहिलेल्या नाहीत, हायकोर्टाकडनं तिथं राहिलेल्या नाहीत. शेवटी आता लोकांवर विश्वास होता, पण जे काही या महाराष्ट्रामध्ये कालच्या परवाच्या दिवशी झालं, एक तर लोकांना सुद्धा स्वीकारणं थोडंसं अवघड जातंय, कार्यकर्त्यांना अवघड जातंय, आमच्यासारख्या जमिनीवर असणाऱ्या लोकांना जाते. नेते कदाचित स्वीकारू शकतात, पण जो निकाल लागला तो आम्ही स्वीकारू शकत नाही. ठीक आहे, लोकशाही शेवटी कुठे ना कुठेतरी स्वीकारावं लागतो, पण या महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं मॅन्डेट, ते सुद्धा 222 पुढं महायुतीला मिळून सुद्धा कुठेही जल्लोष होताना आपण बघू शकत नाही. लोक खुश आहेत, लोक फार आनंद व्यक्त करतायत, ते कुठेही तिथं दिसत नाही. आता आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहोत त्या जिल्ह्यामध्ये 3 उमेदवार जे महाविकास आघाडीकडनं उभे होते, त्याच्यामध्ये बाळासाहेब पाटील साहेब असतील, तसंच इथं चव्हाण साहेब असतील आणि तिथं पाटणकर साहेब असतील, यांची जर आपण टोटल मतं किती मिळाली हे जर बघितलं तर असं आम्हाला कळालंय की ते समान मतं तिथं मिळालेली आहेत. त्याच्याबरोबर पोस्टल मतं जर आपण बघितलं तर पोस्टल मताचा जो काय कौल होता तो फार वेगळा होता, आणि जेव्हा आपण ईव्हीएम मशीनवरचा कौल बघितला तो फारच वेगळा ठरला. विधानसभा निवडणुकीत 128 उमेदवार उभे करून सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार जिंकला नाही. मनसेचे एकमेव आमदार असलेल्या राजू पाटील यांचा आणि अमित ठाकरे यांचाही दारुण पराभव झाला होता. या पराभवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मनसेची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मनसेच्या उमेदवारांनी राज ठाकरेंसमोर जागा वाटप आणि ढिसाळ नियोजनाबाबत उघडपणे नाराजी जाहीर केली. राज्यातील निकालानंतर शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली असून ते आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. महाविकास आघाडीत सर्वाधिक 20 जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाल्या असून गतवेळी झालेल्या शिवसेनेतील बंडातून मोठा धडा घेत ठाकरेंकडून खबरदारी घेतली जात असल्याचं दिसून आलंय. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक
आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. राज्यात ओबीसीमुळे भाजपा आणि मित्र पक्ष सत्तेत आला असून राज्याचा मुख्यमंत्री छगन भुजबळ किंवा पंकजा मुंडे यांच्या रूपाने ओबीसींचाच झाला पाहिजे अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. ओबीसींनी जातीयवादी आमदारांना घरचा रस्ता दाखवला असून एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास राज्यात पुन्हा जातीवाद पसरू शकतो असं म्हणत वाघमारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. म्हणजे या निवडणुकीमध्ये ओबीसी फॅक्टरमुळे महायुतीला फायदा झाला असं म्हणायचं. येस, या राज्यामध्ये 54 ते 60% असणारा ओबीसी समाज वन साइड भाजपच्या महायुतीच्या पाठीमागे राहिला आणि फक्त देवेंद्र फडणवीस, भुजबळ साहेब आणि पंकजाताईच्या नेतृत्वामुळे आणि धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वामुळे त्यांच्या पाठीशी राहिला. खरं तर ह्या नेत्यांचे सर्वांनी आभार मानले पाहिजे. त्यांच्या त्या महायुतीच्या मित्रपक्षांनी यांचे आभार मानले पाहिजे. कारण यांच्यामुळं आज महायुती सत्तेत आली, ओबीसीमुळे महायुती सत्तेत आली. त्यामुळं आताचा पुढचा मुख्यमंत्री ओबीसीचा झाला पाहिजे असं माझ्या नाही, माझ्या ओबीसी समाजाच्या भावना आहेत. आणि नक्की देवेंद्र फडणवीस ओबीसींना चान्स देतील. अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील, हे ओबीसींना चान्स देतील असं आम्हाला वाटतंय. नाशिकच्या मनमाड येथील ललवाणी खासगी मार्केटमध्ये आज मक्याला सर्वाधिक म्हणजेच 2800 रुपये दर मिळालाय. मनमाड चांदवड रोडवरील ललवाणी यांचे खासगी मार्केट सुरू करण्यात आले असून ललवाणी परिवार गेल्या 72 सालापासून अडत व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेवा देण्याचे काम करत आहे. या खासगी मार्केटमध्ये मक्याची मोठी आवक होऊन सर्वाधिक दर मिळाल्याचे आज पाहायला मिळाले. सर्व शेतकरी बंधवांनो, आज आपण ललवाणी परिवार 1972 सालापासून या आडत व्यवसायामध्ये आणि शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये उपलब्ध आहे. जसं जसं काळाचं पद्धत बदलत गेली तशी तशी आता खाजगी मार्केटची कन्सेप्ट सेंट्रल गव्हर्नमेंटपासून सुरू झालेली आहे. त्या आमच्या कल्याण भाऊनी त्या कन्सेप्टचा विचार करून शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळावा, त्यांची कोणती नुकसान होऊ नये या दृष्टीने आपण आज प्रायव्हेट मार्केट चालू केलेलं आहे. निश्चित तुम्हाला त्या मार्केटपेक्षा या ठिकाणी जास्त सुविधा मिळेल. तुमच्या मालाची कुठेही चोरी होणार नाही, योग्य रीतीने कॅश पेमेंट होईल आणि सगळ्या शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल याची ग्वाही मी तुम्हाला आमच्या भावातर्फे देतो आणि सगळ्यांना. नगरच्या शेववा तालुक्यातील शैक्षणिक पंढरी म्हणून ख्यातनाम असलेल्या ढाकणे शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांना लंडन येथील केम्ब्रिज डिजिटल विद्यापीठामार्फत ग्रामीण भागातील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आली. गोवा येथील विद्यापीठाच्या पदवी प्रदान दीक्षांत सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत ही पदवी देण्यात आली असून केम्ब्रिज विद्यापीठाने माझ्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची दखल घेत नगर जिल्ह्यासाठी ही सन्मानाची बाब असल्याचे मत ढाकणे यांनी व्यक्त केले. वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.